तुम्ही त्या आंब्याला आळी केली होती, आठवतं का तुम्हाला? एकदम खोलगट, हातभर एवढे अशी एवढला, तसे याला करायचं आपल्याला. याला ना ते मग ते पवतेन बी आणि त्यांचं काम बी होईल. त्यात पाणी सोडून दिलं पवतेन बी, ते आंबे सीताफळ याला काय म्हणते कडीपत्त्याला पाणी भेटन आणि ते बी पवतेन. कारण की आता त्यांच्या मीटिंग साठी त्यांना पाणी लागेल आणि ते काय त्याच्यात चढणार नाहीयेत, आणि चढलं तरी त्यात पावता नाही यायच त्यांना. खाली आपण खांदून तेवढं गोल करून आता मग कोथंबीर लावू ना. घेवर कुठं हा, आणि ते हे बी होईन म्हणजे पाणी बी राहीन मग झाडाला. जनावर नाही प्यायचं त्यातलं पाणी, पण जनावर नाही प्यायचे पण त्यातलं, कारण की ते मातीचं पाणी राहीन, गार म्हणजे हे पाणी राहीन. आपण नंतर आपल्याला वाटलं मग आपण सिमेंटचं करू, मग सिमेंटचं केलं मग जनावर पिते नाही का, गार बी राहते म्हणजे, आणि हे बी होते आणि करड बिरड काय नाही, झाडाला पाणी भेटर आणि हे बी होईल. आपण केले होते आळी असं एवढा मोठा आंब्याच झाड मध्ये, भलं मोठं आणि भले हातभर असे एवढले खोड्डे आहे का नाही. एक 4-4 दिवस एका लागायचं ना. घ्या बरं ते, कुठं आहे ते, मी आणतो. या बरं आत तुम्ही. हा काय रे, काय चला चला. हा तिथूनच म्हणलं, ते कसं करू सांगा ना. ते इथं कारण की ना ते जमिनीत ते वाकडं नको व्हायला, तिथं काहीच नाही, याला काहीच नाही करायचं, फक्त एवढं घ्यायचं आणि तिथून तेवढं घ्यायचं. यातली माती काढलं एवढं नाही पडायचं. नाही 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 नाही, याला तसंच राहून द्यायचं. मला आहे ना एवढं झाल्यावर लक्षात आणा, ही जाळी ना, ही जाळी ते गोनपटाची तिथलची, ती घासाच्या दरवाजाला लावायची. लगेच लावून हा एवढं झालं की मग ते ध्यानात म्हणजे एका आठवण करा. अय कोंबडे होय तिकडं, एवढा मोठा, बरं हा एवढा लय झाला मोठा. ते चंद्रा करून हा ते होईन, ते सरळ घ्यावं लागेल. हा मी वडितो. नाही अरे काढावं लागते नाही, ते सगळं होईल. काय इथं तुमच्यासाठी चाललंय खोद काम. इतकं झालंय खोदून, आता 6 इंच खोदून झालंय एवढं असं. अय थांबा थांबा थांबा, सगळं झालं तुम्हाला सोडित याच्यात आता. आला काय इथं काही बारीक बारीक केस बघा त्यांच्या आता हे मोठे होते केस बारीक बारीक, हे बारीक बारीक केस. हा चोच पोहोचत आहेत गाड्या. अजून थोडे मोठे झाले झालं. ह्यो सगळ्यात मोठा आहे बरं बाबा. जाऊ दे, पण इथं थोडी भर असले का मग ही वाट टाकू ना आपण. ह्यो सगळ्यात मोठा आहे बाबा, ह्यो इकडं सगळ्यात पाहिलं निघलेला असा आहे. फायटर कोंबड्यावानीची पेतात का पाणी, पेतात चालता येतं का त्याला? अरे चालत. मला काय होते बाबा, तोंडा एवढे पक्षी होते ना, आता कच झालेत. मुरुम लागलाय बाबा बी आलेत आता इथपर्यंत खांदीत. हे खांदायची इकडे नाहीये मुरुम आहे ना, ही दोषी फक्त एवढीच तळी भेटा आता, एवढीच. हा बघा कसे दगड लागलाय इथं, सगळा मुरुम आहे. एवढी माती काढली आता. केवढं झालंय खोल, 1 इंच गेलं का? 6 इंच, 4 बाजूने कारंजाच दुसरा होय. दमत आहे पण ते कुदळीनी म्हणतोय येणी टिकावणी लय दमत आहे. आत्ताच मारलाय मी. पाचर बिचर खेळा कशाला खेळा, एका दगडावर मारून येतो त्याला. निघला मोठा दगड. मुळ्या बघा ना त्या काय मुळे आहे. हा मग ते याच्यात फटीत जाऊ. आता इथं एक मोठा लागलाय, किंवा काढायचाय. खाली याच्या खाली परत एक तळी आहे, ती काढता काढता हाल होते ना. आता म्हणलं त्याच्या खाली आज एक तळी आहे, त्याच्या खाली तुम्ही बसले. हा डायरेक्ट आता हातोडाच आणला बाबाने, अशी छनी आणलेली का विषयच नाही करायचा बाबा. सगळे खडाखड फोडून घेतात.
ठेवा आता मी नेसते आणि तो दगड आता नुसते हातोड्या स्टोले आणतो आता. ती आणली ना हे काय इथं ते तिकडे दगडावरून गेली ती इथं तुला म्हणलं होतं लय पाय घालून उडली म्हणलं लागली असते तर कार्यक्रम लावला असता ते. कार्यक्रम नाही मग तुला नसतं म्हणून करून तिकडे घ्यायचं का आधी. हे घ्या ना ते घ्या कोणतं घ्या. घुसला आता आणू का आता. नाही नाही तुम्ही कसे आणता आणि तुम्ही असे वाकडे कुठे आणता चोर पण तवा ते नाही. हल हल मला फुल हाणता आहे ना भीती वाटत. नको फुल नको आणू तेवढं तसंच हाण. आता वाकडा नाही. आता इकडून हाणायचं असं कसं? तिला हाण. वा हा. अजून हाईन त्याच्यात जीव आहे ना. हाण 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 अजून हाण. दमाने आणायचा हांगीत असा करू करू. हा बस हा असंच काढू आता. कामातून जात पण लय भारी निघलं. आता थोडं राहिलंय तब्बू पहार घ्यायला आलोय आपल्याकडं. पहाटेची पहार आहे ती घ्यायची आहे पण पाणी घेतो आधी. राजवून दिलेत परत सोडून पण ते काही शेळ्या घुसल्या होत्या शेळ्या अवघड हो. त्याला पाणी घेतो. मला आज दुसरी व्हिडिओ होते का नाही का खड्ड्याचीच होती सगळी. द्या ते काम झालं की एकदा डोकेस्थानच मिटून जाईल. त्या खड्ड्यांना येड्यावानी गेलंय. त्या खड्ड्यात अशी पहार घालायची आता अख्खीच्या अख्खी चिनी सुद्धा जाईन कधी. हाडूक नाही डायरेक्ट फ्रॅक्चर. एखादा फटका बसला ना त्या पहारीचं ध्येयाचा हातोड्याचा झालं फ्रॅक्चरच समजायचं. आपल्याला नाही निशाणा करा लय जड आहे ती पार. आय शाबाश काय गेली तू राहील तरी होतं का नाही आम्ही तिकडं काही. अरे बाबू ही वाकण नाही हा ही वाकती कशाची मग ती नाही वाकत. ये अख्खच्या अख्ख निघू राहिले. अजून छोटे हाणायचे. अरे देवा मी म्हणलं काय झालं इथं झालं गाड्या मला तकलीफ सुरू आता. हा इथं झाली तकलीफ सुरू. पोळा तो लगेच चिम धरला असताना ते तू इथं पार कर. सगळा भोगा राहिला आता. केवढा तळ्या निघल्यात. हो दगड लागला सगळं जास्त नाही लागलं घरात. नाही ही छणी उडून बाबाला लागली होती आता. काढला शेवटी बाबाने तो दगड. वा आता काय टेन्शन नाही. एका हातात उचलायच नाही तरी आता ताकद संपली माझी तरी बी. आता काय साफ करायची झाली माती. हे काढायचं ना. हा तेवढं काढून घ्यायचं पाहिजे. एवढंच करावं मायामध्ये करावं लागेल. काढायचं सपाट करायचा बाई एवढं खोलीला असं. याच्या खाली नाही जायचं ना त्याच्या खाली नाही त्याच्या खाली नाही जाईन पण लय ताणीन मग. जायला मस्त जाईल पण मग अशा हात केलं पाहिजे. शनी 2 हातोडे पाहिजेत. झालंय अर्ध्याच्या वर. उद्या आता बाकीचं लय मटेरियल काढलंय भरलंय टीचं. मला सरळ सुद्धा होता आहे ना. हळू होत हळूहळू. हात देऊ का एवढंच फक्त आहे नाही ते निघलं का मग सगळं भारी वाटत. पाणी नको सोडायला ना आत्ताच पाणी सोडायचं. बस ओके चला आता झालंय सगळं काम. हाताची वाट लागली. बाबांनी घेतलंय बसून. बाबा म्हणते जेवायला नको आता. जेवण आता असा विषय झालाय. आता जेवलं का रात्री जेवण नाही व्हायचं आहे का नाही बाबा. आता आहे ना बाबाची सुट्टी झाली. मुरली बाबाची ते येऊ राहिलेत. मम्मी आणि पप्पा घेऊन येऊ राहिलेत गाडीत. चला आता तिकडे जायचंय. मग पाणी भरलं होतं बरं बाबांनी पण ते परत हे झालं तेव्हा तिथं पाणी भरलं होतं पुरं रिकामा झालं परत. आता ते काय झालंय आता आहे ना वाढे संपत आले का गौरी त्यांच्या खायच्यासाठी ना आपण ते ठेवलंय नाही. तुम्ही म्हणत असता बाबा
हे का मग गाडीत नाहीये म्हणजे नाही का एवढं असून यांच्याकडे घास काढी ना ती अजून काय घासाचं ठीक आहे ते आठवड्याभर तो गवत काढी ना मग गवत काढलं का मग उन्हाळ्यात लय वांदे होतील त्याच्यामुळे जरा ठेवलंय ते पाहिलं तिसरी ट्रॉली बाबा ही त्यांची ट्रॉली ना तिसरी ट्रॉली चालली आता ट्रॅक्टरवरून चला आता मी काहीतरी बाबाला आहे ना काहीतरी ज्यूस वगैरे आणतो आता घेतला आता चाललोय चला 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 प्राईस काय आहे गाड्या याची प्राइस काय आहे गाड्या भैया याची प्राइस काय आहे कितीला आहे याला स्टँड वगैरे नसतं काही स्टँड विंड काय नसतं याला ती गोल नेलेली मी हा आऊ दे का ती दावण आहे का मी त्यात पाणी भरलं अयो एवढं का महाग राहिले हा जरा मी ग्लास आणतो ते आत्ता शिकते नाही आऊत बनीला आहे देव आपलं हे दावण आहे ना ते त्रिकोणी आऊत तुम्हाला काल नाही दाखवलं ते आऊत ते आत्ता शिक बनील त्याने मस्त बसले काम केलं बाबा हे बघा केसच फाडून ठेवलाय चांगलं मिस्तरी वाजल्यावानी खिसा फाडलाय त्या मांजरेने खिसा फाडला राव माझा आजी या बघा ना हे बघा हे बघा कसं कुरतडीलाय अशी कशी मांजर आहे बा आपली एक कुत्र कुठून काही उठलं आणतंय हे काय मांजर उंदराच्या वर चाललंय उंदीर जावासाठी हे आणली हेच कपडे करून राहिले अवघडच झालंय हा ती तिचीच करंटलेली दिसती ते जळलेलं लय काळं दिसलं असतं तिनेच करंटलेली असती काय भाऊ किती मग खिसा हे केला आता त्याला कसं शिवावून कसं काय करावं आता त्याला पप्पा ते येऊ राहिले ते आत्ता शिक निघले फोन केला चला घ्या आता पिऊन आता आले येऊ कोणाची गाय आली बाजरी येत हे 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 कोणाची होती काय गेली पळून पळील तू काय करत होता भाऊ हो म्हणते भोकली विकली काहीच नाही तू तुला काय वाटलं आपली गौरी एक काय कुठं जो उपटून खाल्लं काय माहिती माहिती नाही अरे देवा अशी धरली होती मलाच पळीला भोतीने बेकार काय 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 देऊ तुला काय देऊ अवघड बाबा तुझं एक चल राजवंचे पिल्ल दोन बाहेर दोन आत काय चाललंय काय माहिती यांचं एक आली हो बाबा झालं बरं वाटत ना आता चला चला ना लगेच मम्मी चला बस बस दुपारच आहे आपला आपण जेवलंच कोणी आपण चल बस बस मी बसू का येतो बाबा बस 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 चला